नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपल्या अमराईमध्ये गोमूत्र, ताक आणि काही बॅक्टेरियाज आहेत ज्याची फवारणी करतो आहे, ज्यामध्ये बॅसिलस सबटिलिस, त्यानंतर सुडोमोनास, ट्रायकोडर्मा अशा वेगवेगळ्या बॅक्टेरियाज आणि फंगस आहे की ज्यांची आपण इथे फवारणी करतो आहे. ही आपल्याला चांगली छान अशी पालवी धरली गेली आहेत झाडांना. आणि मागच्या हप्त्यात आपल्या भागात म्हणजे वेळापूर गावात चांगला पाऊस झाला, जो की या वर्षाचा पहिला चांगला पाऊस होता. या अगोदर पाऊस नाही झालेले, फक्त थोडीशी भुरभूर झाली होती. पण मग त्यानंतर येत्या काळात आपल्याला खूप साऱ्या किडींचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. म्हणून आपल्याकडे जे किडींना कंट्रोल करण्यासाठीचे जे बायोपेस्टिसाइड्स आहेत, जे की बॅक्टेरियाज आहेत, त्यांचा आपण इथे वापर करतो आहोत. त्यामध्ये मेटारायझियम, बिव्हेरिया बेसियाना याचा देखील वापर करतो आपण. आणि सोबतच माती भुसभुशीत व्हावी म्हणून आणि झाडांच्या पानांची रुंदी वाढावी म्हणून पण काही बॅक्टेरियाज आणि जे आपले नॅचरली तयार केलेले जे आपण कल्चर्स आहेत, गाईच्या तुपापासून, दुधापासून, मधापासून, ताकापासून, तर हे आपण इथे वापरतो. आणि त्याचा आपल्याला खूप छान असा प्रादुर्भाव म्हणजे खूप छान असा रिझल्ट जाणून येणार आहे. ते बघू शकता, खाली खूप छान अशी मल्चिंग केलेली आहेत आपण, जे की तिथे निघणारा झाडाचा पालापाचोळा तिथेच पडू देतो आपण. त्यावरती सोयाबीनचा भुसा वगैरे हे टाकतो. याला डिकम्पोज होण्यासाठी वेस्ट डिकम्पोजरचा वापर देखील आपण करतो. तर हे सगळे बॅक्टेरियाज आपण एकत्र, कारण तसं बघायला गेलं तर जमिनीत सर्व बॅक्टेरिया एकमेकासोबत राहतात. मग हे असं म्हणणं असेल काहींचं की बाबा नाही सगळे बॅक्टेरिया एकसोबत तुम्ही मारू शकत नाही, तसं काही नाही. फक्त वाढवताना कल्चर तुम्हाला वेगवेगळं वाढवायचं आणि नंतर तुम्ही मिक्स करून त्याला फवारणी करू शकता, हे देखील पॉसिबल आहे. मी एक म्हणजे वेगवेगळे बॅक्टेरिया वेगवेगळ्या पद्धतीने फवारतो देखील किंवा त्याची ड्रिंचिंग देखील करतो. जसं की आता तुम्ही बघताय इथे बुंद्याजवळ ते बॅक्टेरियाज मी असे मारतो आहेत. त्यानंतर झाडाच्या खोडावर देखील मारतो आहे, जेणेकरून डिंक्याचा प्रादुर्भाव होणार नाही, बुरशी वाढणार नाहीत. त्यामध्ये आपल्या ज्या मित्र बुरशी आहेत त्या नक्की वाढल्या पाहिजेत, पण घातक बुरशी वाढायला नको, हे असं आपण काम करतो आहे. धन्यवाद.